हेडलाइन्स नंतर पुन्हा स्वागत। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीतले पक्षांचे प्रमुख नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। या भेटीसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळांसोबत ते असतील। या भेटीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे सुद्धा या नेत्यांसोबत जाणार आहेत। आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या दिशेने पाऊल टाकलंय का? राज ठाकरे सोबत आलेच तर महाविकास आघाडीसाठी काय काय फायदे आणि तोटे असतील पाहुयात या रिपोर्टमधून। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार। ठाकरे, पवार आणि सपकाळांच्या नेतृत्वात भेट। राज ठाकरे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात सहभागी होणार। महाविकास आघाडीच्या दिशेनं राज ठाकरेंचं पहिलं पाऊल। राज्यात लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगुल वाजण्याची चिन्ह आहेत। या निमित्तानं विरोधी पक्षाचे प्रमुख नेते निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेईल। विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत। निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता काय ते काही करत नाही, तरी आमचे प्रश्न आहेत, काही शंका आहेत, काही रहस्य आहे, त्याचा उलगडा हा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल। आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडाव्या लागतील। ही लोकशाही व्यवस्थेनं निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे। 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल। त्याच्यामध्ये माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केल्यानंतर आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अशा परिस्थितीत आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निष्पक्ष निवडणूक व्हावी अशी मागणी केली जाणार आहे। मात्र या बैठकीवरून भाजप नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। निवडणुकीच्या याद्या लागल्या आहेत, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे। विधानसभेला वेळ होती ऑब्जेक्शन घेण्याची। तुमचे बूथ लेवल एजंट काय करतात? तुम्ही बूथ लेवल एजंट गठीत केलं आहे ना। प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक बूथ लेवलचा एजंट प्रत्येक बूथवर आहे, मतदार यादीवर आहे। तुम्ही आदेश काढा सर्व महाविकास आघाडी म्हणून की आमचे तिथे बूथ एजंट आहे, त्यांनी मतदार यादी चेक करा। आताही त्या ठिकाणी वेळ गेला नाही आहे, आताही मतदार यादी चेक करता येतात। मतदार यादी चेक करायचं नाही आहे, मतदार यादीवर लक्ष द्यायचं नाही। मतदार यादी चुकल्या म्हणून सांगायचं, हारले तर मगाचं मत चोरी झाली। हा खोटारडेपणा काही चालणार नाही आहे। हे खोटारडेपणा नरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रश्न एक या ठिकाणी वातावरण तयार केलं आहे। आणि मला वाटतं हे निवडणूक आयोगाकडे जातील, पुन्हा फोटोग्राफी करतील। खरं काय आहे? मतदार यादीवर लक्ष देणं का देत नाही? यादी आली आहे बाहेर, जवळपास संजय राऊतांनी 4 बूथवर। दरम्यान या भेटीसाठी राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येणार असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आलंय। राज आणि उद्धव ठाकरेंची युती जवळपास निश्चित मानली जाते। मात्र या युतीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार हा पेच कायम राहिलाय। अशा परिस्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येणार की ठाकरे बंधू वेगळी चूल मांडणार यावरच सगळी राजकीय गणितं ठरणार आहेत। शिवाय राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्याचे काही फायदे आणि तोटेही असतील। ठाकरे बंधूंची युती मराठी माणूस या मुद्द्यावर आधारित असल्यानं काँग्रेसला सोबत घेतल्यास ठाकरेंची अडचण होईल। उत्तर भारतीयांच्या मतांवर भर असणाऱ्या काँग्रेससाठी सुद्धा ते सोयीस्कर नसेल। मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय मतदार यावर काँग्रेसची मदार आहे। मनसे सोबत गेल्यानंतर हा मतदार काँग्रेसवर नाराज होईल। बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत। मनसे सोबतची युती काँग्रेससाठी घातक ठरू शकते। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी याशिवाय सपा आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटप कठीण होईल। आणि राज ठाकरे सोबत आल्यानंतर फायदे काय असतील तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे महाविकास आघाडीची ताकद वाढेल। मराठी मतदार महाविकास आघाडीसोबत जोडला जाईल। राज ठाकरेंसारखा करिश्मा असलेला नेता महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी होईल। राज ठाकरेंच्या आक्रमक भाषणांचा महाविकास आघाडीला फायदा होईल। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत ते कायम सोबत राहण्यासाठी। उद्धव ठाकरेंचे हे शब्द खरे होताना दिसत आहेत।
ठाकरे बंधू दिवसागणिक युतीच्या दिशेनं पावलं टाकतायत, पण ठाकरे बंधूंच्या युतीवर महायुतीला नमवता येणार नाही. त्यासाठी मनसेला महाविकास आघाडीत सहभागी व्हावंच लागेल. याच हेतूनं राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय का, हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.